वसईतील डोंगरावरील हॉस्पिटल एवढा मोठा बोर्ड आहे. बापरे, हा हॉस्पिटलचा रस्ता बापरे डोंगरासारखाच आहे. आणि हे डोंगरावर बांधलंय. कसं बांधलंय, काय बांधलंय ते सगळं आता बघायला पाहिजे. चला बघूया. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी वसईकर मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण पाहणार आहोत वसईतील एक असं हॉस्पिटल जे डोंगरावर आहे आणि तेच आमचा आधार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, ही पहा, वाचू शकताय तुम्ही, पाटी आहे हॉस्पिटलची, लिहिलेलं आहे स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटल. आणि तो जो बोर्ड आहे तो बघा किती उंचावर आले आहे. मला तो बोर्डचं म्हणजे असं शूटिंग करताना देखील असं मला वाटतं की मी आकाशाकडे पाहते की काय, एवढं असं मला वाटलं. म्हणजे हे डोंगरावर बांधलंय ना, त्याच्यामुळे इकडे सगळं आपल्याला उंच उंच असं दिसते. हा बघा रस्ता, बघा हा रस्ता पाहिल्यावर आपल्याला वाटतं की नाही डोंगरातच रस्ता असणार. किंवा मी एकदा लहानपणी जेव्हा शाळेत माझी पिकनिक केली होती तेव्हा वज्रेश्वरी साईडला जो डोंगर होता त्याच्यावर आम्ही गेलेलो. आणि मला आठवते की डोंगरावर आपल्याला चढायला जेव्हा लागायचं तेव्हा खूप म्हणजे असं माणसाला हाप लागायची किंवा माणूस थकून जायचा. मी त्यावेळी खूप थकलेली होती चढायला, आणि उतरायला मात्र पटापट 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 असं उतरून मी आली होती. म्हणजे मला त्यावेळची आठवण झाली, त्या डोंगराची आठवण झाली जेव्हा मी शाळेत पिकनिकला गेलेली. आणि इकडे देखील मला तसंच काहीतरी अनुभव आला की हा बघा, हा रस्ता कसा एकदम आपण चढताना किती हाप लागते लोकांना, पण लोक चढतात आणि लोक उतरतात. आणि इकडे गाडी देखील जाते ना बाजूला, बघा मी इकडे शूटिंग करत आहे आणि गाड्या वगैरे पटापट जातात. पण जे एजेड माणसं आहेत, ज्यांना चालवत नाहीये, ते असे पायी येत नाही, ते कोणाच्या तरी गाडीवर, रिलेटिव्हच्या गाडीवर वगैरे बसून येतात. कारण हा बघा रस्ता कितीतरी, हा रस्ता डिफिकल्ट आहे. चालायला खूप जड जाते, परंतु उतरायला मात्र तेवढं सोपं जाते. मी अशी शूटिंग करताना अशी पायी आले तुम्हाला दाखवण्यासाठी, नंतर मी पण असे गाडीवर. हे बघा इकडे आल्यानंतर याचं हॉस्पिटल आलं आहे. आणि हे हॉस्पिटल बघा, मी चालत आहे. आता तुम्हाला हॉस्पिटलचं नाव वगैरे कळेल. स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटल भक्ती वेदांत असं लिहिलेलं आहे. हे बघा, हे हॉस्पिटल रिनोव्हेशन केलेलं आहे ना, 50 वर्षाअगोदरच आहे. ही जी बिल्डिंग आहे ना, ही आहे डायलिसिसची बिल्डिंग आहे. किडनी पेशंट इकडे आणले जातात आणि त्यांचं डायलिसिस इकडे केलं जाते. खूप इकडे म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे हे खूप कमी दरात आपल्याला जास्त म्हणजे उपचार इकडे खूप चांगला होतो. कारण हे जैन लोकांचं आहे. जैन लोक इकडे ट्रस्टी आहेत, त्यामुळे खूप लोक इकडे औषधोपचार घ्यायला येतात. हे वडाचं झाड आहे. हा बघा, हा आहे हॉस्पिटलच्या मागचा भाग. इकडे पेशंट बसलेले दिसतात. आणि हे बघा, आपल्या डोंगरावरचे झाडे झुडपे आपल्याला सर्व दिसत आहेत. इकडे पाण्याची टाकी देखील आहे. इकडून हॉस्पिटलला पाणी पुरवलं जातो. आणि तिथपर्यंत हॉस्पिटलसाठी जागा घेतलेली होती. लाईन दिसतोय आपल्याला. इकडे पार्किंग देखील केलेली आहे आणि जुने सामान इकडे ठेवलेले आहे बघा. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे हे हॉस्पिटल बांधताना जेवढं जागा पाहिजे होती तेवढी घेतली आणि मग थोडीशी जागा जी राहिली ती तशीच ठेवली. हे बघा, या डोंगरावर आपल्याला सगळं बघायला मिळते. नारळाचं झाड आहे आणि केळीचं झाड, चिकूचं, आवळ्याचं सगळं झाड इकडे लावलेलं आहे. आणि ते खूप चांगल्या प्रमाणात झालेले देखील आहेत. त्यानंतर पाईपलाईन देखील आहे आणि पाण्याची टाकी देखील आहे बघा या हॉस्पिटलच्या बाजूला. आणि आता इकडे हे हॉस्पिटल जास्त प्रमाणात डोळ्याचं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जाते, त्यामुळे जास्त पेशंट हे डोळ्याचेच आहेत. हे बघा इकडे बसलेले आहेत आणि ही बिल्डिंग आहे ही डोळ्याचीच आहे. डोंगरावर हॉस्पिटलची पाटी देखील लावलेली आहे बघा. स्वामी श्रद्धानंद रुग्णालय आणि भक्ती वेदांत बॉम्बे असं लिहिलेलं आहे. भक्ती वेदांत म्हणजे मीरा रोडचं आपलं जे फेमस हॉस्पिटल आहे भक्ती वेदांत, त्याची ही ब्रांच आहे बरं का. आणि हे हॉस्पिटलच्या शेजारी चार्ट ठेवलेला आहे, म्हणजे कोणते डॉक्टर आणि कधी आपल्याला मिळणार आहेत ते, त्याचे सगळं नावे आहेत. तसेच आपली डोळ्याची तपासणी इकडे मोफत केली जाते. आरोग्य तपासणी देखील मोफत केली जाते. डोळ्यांसाठी हे हॉस्पिटल खूपच फेमस आहे.
डोळ्यांचे पेशंट इकडे जास्तीत जास्त प्रमाणात येतात. हे बघा, हे आपलं छोटंसं हॉस्पिटल आहे, 2 मजली आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत तरी लोकांची गर्दी ही चालूच आहे, कारण इकडे हे ट्रस्टीचे हॉस्पिटल आहे आणि कमी पैशामध्ये जास्त सेवा दिली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त लोक इकडे येतात. ही आपल्या हॉस्पिटलच्या मागची जागा आहे, ही पार्किंगची जागा आहे. हे हॉस्पिटलचे जे आपले ॲम्ब्युलन्स लागतात किंवा आपल्या बस लागतात त्या तिकडे ठेवलेल्या आहेत. आपले जे पेशंट आहेत ते भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये पोचवले जातात, याच्यासाठी त्याचा वापर केला जातो गाड्यांचा. हे बघा आपल्या हॉस्पिटलचा रस्ता. आता या हॉस्पिटलची जी पार्किंग आहे ना ती इकडे केलेली आहे बघा. म्हणजे जे नातेवाईक आलेले आहेत, पेशंट आलेले आहेत, त्यांचे जे आहेत ना ते गाड्या इकडे ठेवतात. पार्किंगचा इकडे काही प्रॉब्लेम नाही. हा रस्ता जो आहे ना तो पुढे पण जातो. इकडे सर्व काही आहे. इकडे हे बघा, कचरा केवढा आहे बघा. कचरा म्हणजे तुम्हाला सुकं कचरा दिसणार, ओलं कचरा दिसणार नाही, कारण ओलं कचरा नसतेच इकडे, म्हणजे झालं तरी साफ करतात. हे सुकं कचरा देखील ते सफाई कामगार येऊन साफ करतात. साफ केल्यानंतर बघा ही जागा कशी वाटते तुम्हाला, एकदम स्वच्छ वाटते ना. इकडे बसायला उठायला खूपच छान आहे. काही काही लोक तर पेशंटचे जे नातेवाईक असतात ना, पेशंट आतमध्ये असतात तर मग बसायचं कुठे, मग तिकडे येऊन बसतात, जेवतात, खातात, पितात, थोड्या वेळ आराम देखील करतात. आणि वारा देखील खूप येतो, कारण झाडे बघितले ना आपण, झाडे खूप आहेत. झोप कशी मस्त लागते ना. वातावरण खूप छान आणि थंड आहे इकडे, असंच वातावरण असते. ही पाईपलाईन बघा पाण्याची, हॉस्पिटलला आणि इतर ठिकाणी पाणी हा इथूनच गेलेला आहे बघा. पाईपलाईन देखील आहे ना. हे बघा लोक आपले येतात जातात, ते रस्ता दिसतो आपल्याला, हे झाडे, आणि हे बघा लाईटीचे 2 खांब कसे केलेले आहेत, ते मोठे खांब आहेत लाईटीचे. हे शौचालय आहे. हे शौचालय आहे ना ते हॉस्पिटलसाठी वापरतात. म्हणजे जे नातेवाईक येतात ना ते तिकडे जातात. हे बघा, हा डोंगराचा भाग आहे, जेवढा पाहिजे तेवढा साफ केलेला आहे. मागचा बघा कसा झालाय तो. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जंगलच आहे तिकडे. हे बघा, 50 वर्षापूर्वीचं हे हॉस्पिटल आहे. आणि हे हॉस्पिटल पहिलं पहिलं कोणाला माहिती देखील नव्हतं, पण नंतर आता मला वाटते 20-25 वर्ष झाली माहिती पडलेलं आहे. लोकांची गर्दी ही खूप वाढलेली आहे, कारण इकडे कमी पैशामध्ये जास्त सुख सुविधा इकडे दिल्या जातात. हॉस्पिटल खूप प्रमाणात चालते, खूप लोक इकडे येतात आणि सेवा घेऊन जातात. आमचं भाग्यच आहे की कमी दरामध्ये आम्हाला एवढं छान हॉस्पिटल मिळालेलं आहे. हे बघा, आता हे कचरा सगळं एकत्र केलेलं आहे, ते नंतर लागून सगळं पेटवतील आणि साफ करतील. असं सफाई कामगार देखील इकडे असतात उपलब्ध, ते सर्व करून घेतात. हा आपला रस्ता आहे. रस्ता बघा कसा आपला डोंगराचा रस्ता आहे ना, ते डोंगर बघा कशी जागा आहे ती, आणि त्याच्या बाजूला जे दगडाचं कुंपण घातलेलं आहे ते बघा. ही गाडी बघा कशी बुरकन गेली ती. गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर पटकन जातात येतात, पण माणूस मात्र चढू शकत नाही. हे बघा, हे डोंगर बघा, हे डोंगर बघा, आणि हे झाडे बघा. या झाडाची सावली पण खूप येते ना इकडे. हे बघा कसं काय दिसते आपल्याला, खूप छान आहे ना, बघायला वाटते की नाही डोंगर. ही वेल बघा, ही वेलीच इकडे कुंपण केलेलं आहे. हे बघा, हे वेलीचं कुंपण केलेलं आहे, सुंदर दिसते ना. हे बघा, आपल्या हॉस्पिटलसाठी खूप कुंपण केलेलं आहे. लाईटीचं खांब देखील आहे इकडे. हे 4 असे बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे आपल्या पाट्या लावलेल्या आहेत. हॉस्पिटलचं नाव आहे, हॉस्पिटलमध्ये काय सेवा दिली जाते ते, आणि हे पार्किंगची सोय देखील इकडे केलेली आहे. हे तारीचं कुंपण केलेलं आहे बघा, तारीचं कुंपण आहे. हे बघा, हे जातात येतात इकडून. हे इमारत आहे, या इमारतीमध्ये लोक राहतात. ते देखील डोंगरावरच आहे हॉस्पिटलच्या बाजूला, आणि इकडे देखील पाणी लाईट सगळं आहे. हे रिक्षा त्यांचीच पार्किंग आहे. हे होतं आमचं वसईतील डोंगराळ भागातील हॉस्पिटल. हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. हे बघा, हे वसईत हा बघा रस्ता डोंगरासारखा वाटतो की नाही, चढायला केवढा जड वाटतो बघा, उतरायला माणूस पटपट उतरतो. हे बघा, हा बघा रस्ता, आपला मेन रोड देखील इकडून दिसतो की नाही. मग हे बघा, माणसेकडे अख्खा दिवस चालूच असतात. सेवा देखील तशीच केली जाते ना. रोड किती मोठा आहे,
बघितलं का तुम्ही? वसईमध्ये खूप काही दाखवण्यासारखं आहे आणि मी दाखवायचा प्रयत्न करत आहे. हे बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये.